प्रार्थना, इथून पुढे भविष्य काळात तुम्हाला कोणत्याही समाजाचा महात्मा भेटू द्या, बौद्ध धर्माचा, ख्रिश्चन धर्माचा, जैन धर्माचा, हिंदू धर्माचा, मुस्लिम धर्माचा, त्या साधूच्या अंगावर व्यवस्थित कपडे नसू द्या, भोळा बाबडा असू द्या, दिसायला पागलासारखा दिसू द्या, तुम्हाला नमस्कार करायची इच्छा नाही, त्या साधूला नमस्कार करू नका. पण एक प्रार्थना आहे, त्याची टिंगल टवाळी करू नका. काय होईल? साधू काही करणार नाही, पण भगवान बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. हरिजनाची कोणान घडावी निंदा, साहात गोविंदा नाही त्याचे. कशाप्रमाणे? अर्धा मिनिट घेतो. एका मावशीला जेवायला सांगितलंय का श्रीमंतानं, तिचं सोबत बाळ गेलं 5 वर्षाचं. श्रीमंताच्या घरी जेवणाचा थाट होता. गोरे महाराज बसायला पाठ, पाठीला पाठ, चांदीचं ताट, ताटात वाटी चांदीची, फुलपात्र तांब्या चांदीचं, ताटाला शोभेल असे पदार्थ, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी, पापड, लोणची, बालुशाही, मालपोळी. तुम्हाला आठवण येते, आज पारण्याचा दिवस आहे ना, काय हरकत नाही. एका पाटावर नवीन पातळ, एका पाटावर सोन्याचे दागिने. इतक्यात 5 वर्ष या पिंट्यानं मम्मीच्या ताटातला गुलाबजाम उचलून स्वतःच्या तोंडात घातला. श्रीमंताचं लक्ष एक कानाखाली ठेवून दिली. लेकरू गुलाबजाम सहित पडलं फरशीवर. त्याचा एक दात पडला. गुलाबजाम बॉल सारखा उडाला. तोंडातून रक्त येऊ लागलं. पालीसारखं तडपडून रडू लागलं ते पोर. आणि त्याची आई पाटावर उभी झाली तर श्रीमंतानं विनंती केली, तुम्ही बसा मावशी, मावशी तुम्ही बसा. हे नवीन पातळ तुमच्यासाठी आहे, हे सोन्याचे दागिने तुमच्याच करताय, सुग्रास भोजन तुमच्यासाठीच केलं, तुम्ही पोटभर जेवा मावशी. जेवल का माय? जिच्या लेकराच्या तोंडातला गुलाबजाम पडला, विजेसारखी कडाडली त्या श्रीमंतावर. रॉकेल वतून पेटवलं. माझ्या लेकराला मारलं नाही जेवणार मी. लेकराला मारल्यावर माय सहन करत नाही, तसा साधू संताचा अपमान भगवान सहन करीत नाही. म्हणून साधू संत को मत सता, साधू संत को मत सता, वो रो देगा लेकिन सुनेगा उसका भगवान तो तुझे जड़ से खो देगा. बिभीषणानं काही केलं नाही, पण श्रीरामानं रावणाचं काही ठेवलं नाही, हे लक्षात ठेवा. आणि खाली पडला बिभीषण. ज्यानं लाद घातली, बुटा भरली, त्यालाच नमस्कार केला. दादा, वडील, मोठा भाऊ लहान भावाचा वडील असतो. मला तू लात मारली एवढ्या समाजात वाईट वाटलं नाही. आता मी श्रीरामाकडे चाललो, पण जाताना सांगतो दादा, तुझं कल्याण रामाच्या शरणागतीत आहे. आणि बिभीषण निघाला. हा कुठे कुठे जाते म्हणून 2 ठेवले, शुक आणि सारन. ते वानराच्या रूपात 3 दिवस रामाच्या सैन्यात होते. बिभीषण आकाशमार्गे प्रभूकडे. बिभीषण आल्यानंतर बिभीषणाला प्रभूंनी परिचय विचारला. कोण आहे? आड पडदा न ठेवता डोंगरे महाराज परिचय दिला. अरे दुसरा जर असता तर काय परिचय दिला असता? कोण आहे तू? मी का? तुमचा कार्यकर्ता. अख्ख्या लंका नगरात एकच भक्त आहे मी तुमचा. तुमचा बॅनर माझ्या बंगल्यावर, तुमचा फोटो आहे आमच्या देवघरात. नाही का तिखट मीठ लावून परिचय दिला असता, पण अजिबात आडपडदा नाही. कोण आहे तो? तुमची पत्नी ज्यानं चोरून नेली ना प्रभू, तो तुमचा वैरी रावण, त्याचा सक्का भाऊ बिभीषण. इथून सुरुवात. नाथ दशानन करमय भ्राता. अजिबात आडपडदा नाही बरं का पत्रकार बंधू, आडपडदा नाही. नाथ दशानन करमय भ्राता, निशिचर वंश जन्म सुरत राहता. माझ्या कुळाचा परिचय एका वाक्यात देतो मालक. जथा उलुकई तमपरनेहा. डोंगरे बाबा हे शब्द लक्षात घ्या. परिचय देताना 4 शब्द वापरले. जथा, उलुक, तम आणि नेहा. ही मजा शब्दाची. जथा म्हणजे कळप, उलुक म्हणजे घुबड, तम म्हणजे अंधार, नेहा म्हणजे प्रेम. जथा उलुकई तमपर नेहा म्हणजे घुबडांचं अंधारावर जसं प्रेम असतं ना प्रभू, तसं आम्हा लोकांचं पापावर प्रेम असतं. जसं घुबडाचं प्रेम अंधारावर, तसं आम्हा लोकांचं प्रेम पापावर. सहज पाप प्रिय तामस देहा, जथा उलुकई तमबरनेहा. माझा त्या वंशात जन्म झाला भगवान बाबा. या सगळे साधू पुढे या बाबा. वा वा, हे तर तिकडे होते भगवान बाबा.
आमच्या काल्याला होते, इकडे कसे काय आले? त्यालाच भगवान म्हणतात. भगवानराव, जागा संपली बरं का आज. पार गौंडी वीट ठेवतो त्याच्यापेक्षा फिट बसवलं मी समाजाला. आणि हेच क्षत्र आहे जे विनंतीला मान देतात. म्हणून माझ्या सगळ्या कौशल्या मातेनं विनंतीला मान दिला. दुसरा कोणता कार्यक्रम असता वेगळा तर तिथून लाल डोळे करून उठून उभं राहून म्हटलं असतं त्यानं, मग कशाला निमंत्रण पाठवली? मंडप नाही पुरला तर. इथं लग्नात तुम्हालाही माझ्यापेक्षा चांगले अनुभव आहे, पण इथे कुरबुर नाही, हालचाल नाही. का? समाधीत बसलेला महात्मा, त्यांच्यावर श्रद्धा ठेवून आलेले भाविक आहे. म्हणून सोय गैरसोय याचा विचार यांच्या डोक्यात नाही. बिभीषणाचा स्वीकार केला. ते दोघं पकडले बिभीषणाच्या द्वाराच, लक्ष्मणापुढे उभे केले. शुक आणि सारन. विचारलं लक्ष्मण, कौन है आप? रावण के दूत. नाम तुम्हारा? शुक सारन. किस लिए आए थे? तुम्हारी सेना का भेद जानने के लिए. भेद मिला? हमें क्या ब्रह्मा को नहीं मिल सकता. जान प्यारी है? हाँ, तो मैं चिट्ठी लिख कर देता हूं. लक्ष्मणजीने चिठ्ठी लिहून दिली. चिठ्ठी घेऊन जेव्हा ते शुक सारन दरबारात रावणानं चिठ्ठी वाचली, तुच्छ त्यानं फेकून दिली आणि विचारलं, शुक सारन जी सरकार, अरे तपस्वी की सेना में आप 3 दिन तक थे, हाँ कुछ भेद मिला है क्या? मतलब तपस्वी की सेना में सबसे ज्यादा ताकत वाला योद्धा कौन है? शुक सारण म्हणाले, 3 दिन में सबसे ज्यादा ताकत वालों के साथ मुलाकात नहीं हुई सरकार, लेकिन सबसे कम ताकत वाला कौन उसका अंदाजा लगा करके हम आए. तो बोलो, कम ताकत वाला कौन है? जही पुर जरे हु हते सुत तोरा, सकल कपिन महतेई बल थोरा. म्हणजे ज्यानं तुमचा अक्षय नावाचा मुलगा मारला सरकार, हा, ज्यानं एकट्यानं लंका नगर पेटवलं, हा, तो हनुमान बोल ना, पलीकडच्या पार्टीत सर्वात कमी ताकदीचं वानर आहे सरकार. अख्ख सरकार हादरलं की सगळ्यात कमी ताकदवालं जर एकटं गाव पेटवतं तो फुल पॉवर कसं असेल. निघून जातात. इकडे प्रभूने विचारलं, बिभीषणा काय करावं लागेल? बिभीषण म्हणाले, समुद्राची प्रार्थना करा. आणि प्रार्थना शब्द आल्याबरोबर लक्ष्मणजी नाराज. दादा, प्रार्थना करना आलसी लोगों का काम है. दैव दैव आलसी पुकारा, नाथ दैव पर कौन भरोसा, सोशिय सिंधू करई मनरोषा. लक्ष्मण अर्ज विनंत्या नमस्कार पाया पडणे या भानगडीतला नव्हता. त्याचं म्हणणं होतं, दादा आता विनवण्या करण्यात वेळ घालवत जाऊ नका. मग कामं कशी होतील? डोक्याला रिव्हॉल्वर लावत जा, पटापट. तुरंत निर्णय लेने वाला लखन. नाथ दैव पर कौन भरोसा, सोशे सिंधु करई मन रोषा. धनुष पर बाण लगाओ भैया, समुद्र बाहर आ जाएगा. तरी रामचंद्र प्रभू 3.5 दिवस प्रार्थना करतात. 3.5. 4थ्या दिवसाची दुपार होईपर्यंत. आणि समुद्र प्रसन्न झाला नाही. मग 4थ्या दिवसाच्या दुपारी रामचंद्र म्हणाले, लखन ला धनुष पर बाण. लखन नाचने लग गया. भैया मेरी बात माननी पड़ी. आता प्रभूला माहित नव्हतं का भगवानराव की प्रार्थनेनं समुद्र प्रसन्न होत नाही. मग 3.5 दिवस प्रार्थना का केली? अरे दोघांचं समाधान करायचं आहे. धर्मसंकटात आहे प्रभू. एका भागाला वैऱ्याचा भाऊ बसला आणि एका भागाला स्वतःचा म्हणतो प्रार्थना करू नका, आणि वैऱ्याचा म्हणतो प्रार्थना करा. आता ऐकाव कोणाचं? वैऱ्याच्या भावाचं ऐकलं तर स्वतःचा नाराज होतो, स्वतःच्या भावाचं ऐकलं तर याचा गैरसमज होतो. दोघांचंही समाधान करायचं आहे. याला भगवान म्हणतात. भगवान जोडायचं काम. म्हणून तर एक विशेषण वसिष्ठजींनी दिलं, धर्मसेतू पालक तव त्राता. प्रभूला वसिष्ठजी धर्मसेतू म्हणतात. आणि सेतू शब्दाचा अर्थ मराठीत पूल होतो. पुलाचं काय काम आहे? पुलाचं काम आहे जोडणे. नदीवर पूल झाला
की सकाळी त्या गावची माणसं तंबाखू खायला या गावात, या गावची चुना मळायला त्या गावात. अरे 2 गावं एका ठिकाणी आणायचं काम पूल करतंय. तसं रामचंद्र प्रभूंनी जन्मभर जोडायचं काम केलं. जोडायचं. ही बिमारी तेव्हापासूनची आहे रे बाबा. 2 शास्त्री, 2 कुत्री, 2 मिस्त्री, 2 रेडे, 2 घोडे, 2 वेडे, 2 जावा, 2 आवान, 2 बुवा. या 9 लोकांचं पटत नाही. इथं मौजपुरीवाल्यांनी हे मौज केली. सगळे साधू एका ठिकाणी आणले. ही कला त्यांनाच माहिती आहे. नाही तर नाही जमत, नाही जमत. याचको याचकम दृष्ट्वा स्वानवत गुरगुरायते. या बुवानं त्या बुवाकडे पाहिलं की शब्द ते आहे स्वानवत गुरगुरायते. ही बिमारी आताची नाही. रामचंद्र प्रभूच्या वेळेलाही तो आजार होताच. 2 प्रसिद्ध संत होते ज्यांचं पटत नव्हतं. एक विश्वामित्र, एक वसिष्ठ. रामाच्या वेळेला कितीतरी लेकरं वसिष्ठाची मारले विश्वामित्रानं. एवढे विरोधक संत दोघेही एकाच व्यासपीठावर आणून बसवले श्रीरामानं. ही क्रांती आहे, लक्षात घ्या. म्हणजे राम जन्म झाला आणि रामराज्य आलं? अजिबात नाही. राम जन्म झाला बरं का पत्रकार बंधू. पहिलं राम जन्म झाला. रामचंद्रानं सज्जनाची संघटना केली आणि मग रावणासारख्या दुर्जनाचा नायनाट झाला आणि मग आलं रामराज्य. राम जन्म, सज्जन संघटना, दुर्जन नायनाट आणि मग रामराज्याभिषेक. या 4 गोष्टीत अख्खं रामायण आहे. म्हणून संग शक्तौ कलौ युगे. दोघांचंही समाधान करायचं असल्यामुळे लाल मुसलमान लखन नाचने लग गया. भैया 3.5 दिन बेकार गए प्रार्थने में, आखिर मेरी बात माननी पडी. म्हणजे स्वतःचा भाऊ खुश झाला. बरोबर आहे. आता बिभीषणाच्या चेहऱ्यावर एवढा आनंद का? त्यानं विचार केला, बाप रे, पहिल्या भेटीत स्वतःच्या भावाचं ऐकलं नाही, पठ्ठ्याचं ऐकून 3.5 दिवस प्रार्थना केली. माझा ऐकून केवढा विश्वास माझ्यावर. 3.5 दिवसाच्या प्रार्थनेनं वैर्याच्या भावाचा विश्वास संपादन केला. असे दोघंही खुश केले. लाव धनुष्य बाण. आणि धनुष्याला बाण लावल्याबरोबर समुद्र मोत्याचं ताट घेऊनच बाहेर. प्रभूने ते ताट स्वीकारलं. समुद्र म्हणाले, मालक प्रभू भलकी न मोहिसी कधी मर्यादा पुणी तुम्ही कीने. तुम्हीच मर्यादा घालून देता. पर्वती बैसकान सांडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वी या भूते व्हावी ही आज्ञा माझी. जर पर्वत हिमालय त्याला कळालं असतं की मौजपुरीला खूप मौज आहे, मोठा सप्ताह आहे, तो जर पहिल्या दिवशी इथं आला असता तर सप्ताह झाला असता का आपलं थालीपीठ. त्यानं जागेऊन उठू नये. आज्ञा प्रभूची आहे. पर्वती बैसका न सांडावी. जर समुद्राला वाटलं एक दिवस मुंबई फिरून याव, राहील का मुंबई? समुद्री रेखा नोलांडावी. तुम्हीच मर्यादा घालून देता आणि पुन्हा बाहेर न्यालो लाल डोळे करता. प्रभू भलं केन मोही शिकती नाही, मर्यादा पुढे तुम्हाला केली. आणि महत्वाचं सांगितलं, मालक तुमच्या 18 पद्म वानर श्रेणीमध्ये 2 इंजिनियर आहे. काय नाव आहे त्यांचं? नाथ नल नील कपितो भाई, लरकाए से आशीष पाई, इनके परस के निवार
18 पद्म वानरसेने दोघं आहे ना, नळ आणि नीळ, त्याच्या हाताच्या स्पर्शानं दगड नाही पहाड तरतील, त्यांच्याद्वारा पुलाचं काम करा असं सांगून समुद्र अंतर्धान पावला. आणि या ठिकाणी संतोषया सुंदरकांडाचा पूर्णविराम झाला. इति श्रीमद रामचरितमानसे सकल कली कलश्री ध्वंसणे पंचम सोपान समाप्त. गणेश सरस्वती सीताराम शिव पार्वती गुरुदेवाला वंदन करून लंका कांडाला सुरुवात झाली. पुलाचं काम प्रारंभ झालं. धाव मरकट बिकट भरूता, आनो बिडप गिरण के जूता, सुडी कभी भारो चरे करूया, जय रघुवीर प्रताप समूह. रामचंद्राचा जय जयकार करीत कामत पहाड टेकड्या पर्वत दगड आणि हे दोन भाऊ हात लावतात, नळ आणि नीळ. डालो डालो ते तरंगायचे, डालो डालो डालो. हे दोघं दिवसभर डालोच्याच कामावर आहे आणि बाकीचे वानर बिना कांदा पोह्याचे श्रमदानानं थकून गेले. सूर्य मावळला, काम थांबलं, सगळी वानरं एकांतात बसली. पण हे दोघं इंजिनियर एकांतात बसले, नळ न नीळ दोघच. यांचं स्वतंत्र डोकं चाललं. नळा काय रे निळा, आपण दोन भाऊ या रामाच्या सैन्यात नसतो, काय देवा लावला असता यानं. अरे आपल्यामुळे चाललं पुलाचं काम, नाव याचंच होणार. रामानं पूल बांधला, रामानं पूल बांधला, रामानं पूल बांधला समुद्रावर. इंजिनियर गायब, आपल्याला कोण विचारणार आहे. अरे आपल्यामुळे तर चाललं. झालं देवाला सगळे जमतं, पत्रकार एवढंच नडतं. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. आणि अभिमानाचं कार्य काय आहे? अभिमानाचं कार्य आहे बुडवणे, हे लक्षात ठेवा. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता, डुबणे को अभिमान. तुम्हाला माहित आहे लवाळ नावाचं गवत अर्ध्या धारत आहे, अर्ध्या धारत. पण त्या गवताची पद्धत आहे, पूर आला की झोपून जातं, घालीन लोटांगण. पुराचं पाणी संपलं की अजून गोंडा काढून पाण्यात उभं राहतं. काठाला 25 फूट उंचीचा वृक्ष बिगर तिकीट हिंदी महासागराला गेला आणि अर्ध्या धारमध्ये लव्हाळ नावाचं गवत टिकलं का? त्याच्याजवळ नम्रता आहे. म्हणून महापुरे झाडे जाती, ते अभिमानी आहे, तिथे लवाळे राहती. तरणे को लीनता, डुबणे को अभिमान. रात्री एका माशानं धडक दिली सावंत बाबान. पहिल्या धडक योजनेत पूल गायब झाला. आणा एवढा एवढा गायब झाला की काल कुठे श्रमदान केलं याचाही अंदाज लागेना. दुसऱ्या दिवशी श्रमदानासाठी सगळी वानरं आली. बोलवा त्या इंजिनियरला. इंजिनियर म्हणजे इटला नाही बरं का, ते दोघं नळ आणि नीळ. अरे कामाची शाश्वती नव्हती, आमचं श्रमदान कालचं फुकट का घालवलं म्हणावं. आता 18 पद्म तुटून पडली दोघावर. कोणी पाय ओढतं, कोणी हात ओढतं, कोणी कान ओढतं, कोणी शेपूट. आणि यांचं माहिती आहे ना तुम्हाला,